अथ तृतीयः विभूतिपादः। हा आहे तिसरा विभूतिपाद। देशबंधश्चित्तस्य धारणा। चित्त विशिष्ट विषयांवर आणणे म्हणजे धारणा। तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्। धारणेचा अखंड प्रवाह म्हणजे ध्यान। तदेवार्थमात्र निर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः। ध्यानाच्या विषयाचे स्वरूप शून्य म्हणजे समाधी। त्रयमेकत्र संयमः। तिघांचे एकत्रीकरण म्हणजे संयम। तज्जयात् प्रज्ञालोकः। संयमाने होईल प्रज्ञेचा प्रकाश। तस्य भूमिषु विनियोगः। संयमाचा उपयोग विविध स्तरांवर। त्रयमन्तरंगं पूर्वेभ्यः। हे तीन अंतरंग योग। तदपि बहिरंगं निर्बीजस्य। परंतु निर्बीज समाधीच्या दृष्टीने बहिरंग व्युत्थान निरोध संस्कारयोरभिभव प्रादुर्भावौ निरोध क्षणचित्तान्वयो निरोध परिणामः। ध्यानात क्षणभर चित्तवृत्ती लोपतील हा निरोध परिणाम। तस्य प्रशांतवाहिता संस्कारा। सतत अभ्यासानेच चित्त स्थिरतेचा प्रवाह। सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयौ चित्तस्य समाधि परिणामः। सर्वार्थाने एकाग्रता विचलन नाश हा समाधी परिणाम। ततः पुनः शान्तोदितौ तुल्यप्रत्ययौ चित्तस्यैकाग्रता परिणामः। खोल शांती समान विचार हा एकाग्रता परिणाम। एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्था परिणामा व्याख्याता। त्यापुढे शरीर इंद्रिय मूळ धर्म लक्षण यांचे ज्ञान। शांतोदिता व्यपदेश्य धर्मानुपाती धर्मी। अशी व्यक्ती अव्यक्त चेतना स्वरूप संपूर्ण धर्मी। क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतु। प्रत्येक बदल एका विशिष्ट क्रमाने। परिणामत्रय संयमादतीतानागतज्ञानम्। तिन्ही परिणामांवर संयम देईल भूत भविष्याचे ज्ञान। शब्दार्थ प्रत्ययानामितरेतराध्यासात् संकरस्तत्प्रविभाग संयमात् सर्वभूतऋतज्ञानम्। शब्द अर्थ धारणा परस्पर संबंध आणि भेद संयमाने प्राणी मात्रांच्या भाषेचं ज्ञान। संस्कार साक्षात्करणात् पूर्वजाते ज्ञान। संस्कारावर संयम देईल पूर्व जन्माचं ज्ञान। प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम्। इतरांचे विचार समज संयमाने मन वाचता येतील। न च तत्सालंबनं तस्या विषयीभूतत्वात्। असं ज्ञान पुढील अभ्यासाचा आधार नव्हे। काय रूप संयमात् तद्ग्राह्य शक्तिस्तंभे चक्षुः प्रकाशा संप्रयोगेन्तर्धानम्। शरीर रूपावर संयमाने आधारित क्षमता होतील अदृश्य। जसे डोळ्यावर संयमाने प्रकाश पावेल अंतर्धान। सोपक्रमन् निरुपक्रमञ्च कर्म तत्संयमादपरान्तज्ञानमरिष्टेभ्यो वा।
कर्म संयमाने मिळेल मृत्यूनंतरचे आणि अशुभ संकेतांचे ज्ञान. मैत्र्यादिषु बलानि मैत्री सद्गुण संयमाने विशेष सामर्थ्य प्राप्ती. बलेषु हस्तिबलादि सामर्थ्य संयम केल्यास हत्तीत बळ. प्रवृत्त्या लोकन्यासात् सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ट ज्ञानम्. प्रवृत्ती बाह्य जगत संबंधित क्रियांवर संयमाने अतिसूक्ष्म लपलेल्या आणि अतिदूर गोष्टींचं ज्ञान. भुवनज्ञानं सूर्ये संयमा सूर्यावर संयम विविध लोक ब्रह्मांड ज्ञान. चंद्रे ताराव्यूह ज्ञानम्. चंद्रावर संयम नक्षत्र ज्ञानाची प्राप्ती. ध्रुवे तद्गति ज्ञानम्. ध्रुव ताऱ्यावर संयम नक्षत्रांच्या गतीचे ज्ञान. नाभिचक्रे कायव्यूह ज्ञानम्. नाभिचक्र संयम देतो शरीर रचनेचं ज्ञान. कंठकूपे क्षुत्पिपासा निवृत्तिः. कंठातील विशिष्ट बिंदूवर ध्यान केल्यास तहान भूक नियंत्रणात. कूर्मनाड्यां स्थैर्यम्. कूर्म नाडीवर संयम केल्यास स्थैर्य प्राप्ती. मूर्धज्योतिषि सिद्धदर्शनम्. दिव्य प्रकाश संयमाने दिव्य पुरुषांचं ज्ञान. प्रातिभाद्वा सर्वम्. या प्रकारे होईल प्रतिभा ज्ञान अर्थात सर्व ज्ञान प्राप्ती. हृदये चित्त संवित्. हृदयावर संयम करेल चित्ताचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट. सत्त्वपुरुषयोरत्यन्ता संकीर्णयोः प्रत्यया विशेषो भोगः परार्थत्वात् स्वार्थ संयमात् पुरुषज्ञानम्. सत्व आणि पुरुष पूर्णपणे भिन्न त्यांच्या एकत्रित प्रत्ययाने भोग उत्पन्न. पुरुषच सत्य तर सत्व परार्थ. पुरुष स्वरूपाच्या ज्ञानासाठी करावा स्वतःच्या रूपावर संयम. ततः प्रातिभश्रावण वेदना दर्शास्वादवार्ता जायन्ते. त्याने दिव्य स्वरूप अंतर्ज्ञान श्रवण स्पर्श दृष्टी रसज्ञान संवाद ज्ञान प्राप्ती. ते समाधावुपसर्गा व्युत्थाने सिद्धयः. दिव्य ज्ञान दिव्य शक्ती हे समाधीत अडथळे तर सामान्य स्थितीत सिद्धी म्हणून कार्यरत. बंधकारण शैथिल्यात् प्रचार संवेदनाच्च चित्तस्य परशरीरावेशः. शरीराचं बंधन होईल शिथिल चित्त संवेदना प्रवाही तेव्हा चित्त करू शकेल परशरीर प्रवेश. उदान जयाज्जलपंककंटकादिष्वसंग उत्क्रांतिश्च. उदान वायूवरील प्रभुत्वाने पाणी चिखल काटे पार करण्याची सिद्धी. तसंच शरीर त्यागून पुढील अवस्थेत जाण्याची महासिद्धी. समान जयाज्वलनम्. समान वायूवरील प्रभुत्वाने उष्णता निर्माण करणे शक्य. श्रोत्राकाशयोः संबंध संयमात् दिव्यं श्रोत्रम्. श्रोत्र आकाश संयम देईल संवेदनशील श्रवण शक्ती. कायाकाशयोः संबंध संयमात् लघुतूल समापत्तेश्चाकाशगमनम्. शरीर आकाश संयम करेल आकाश गमन साध्य. बहिरकल्पिता वृत्ति
प्रवृत्तिर्महाविदेहा ततः प्रकाशावरणक्षयः. मग आत्मस्वरूपाचा स्पष्ट बोध आणि पसरेल ज्ञानाचा सर्वत्र प्रकाश. स्थूलस्वरूप सूक्ष्मान्वयार्थवत्व संयमात् भूतजयः. दृश्य, मूल, सूक्ष्म तत्व, इतर घटकांशी संबंध आणि त्यांचा उद्देश यावर संयमाने मिळेल पंच महाभूतांवर विजय. ततोऽणिमादिप्रादुर्भावः काय संपत्तद्धर्मानभिघातश्च. यापुढे अष्टसिद्धी प्राप्ती, शरीर अजेय, निसर्ग नियमांच्या पलीकडील अद्भुत गोष्टी शक्य. रूप लावण्य बलवज्र संहननत्वानिकाय संपत्. शरीर शक्तिशाली, सुंदर, दीप्तिमान, सामर्थ्यवान, वज्रघात सहन शक्ती आणि स्थिर. ग्रहणस्वरूपास्मितान्वयार्थवत्व संयमादिन्द्रियजयः. बाह्य विषय, त्याचे स्वरूप, अस्मिता, अनुभवातील सातत्य, या संयमाने मिळेल इंद्रिय विजय. ततो मनोजवित्वं विकरण भावः प्रधानजयश्च. आता मिळेल मनाचा वेग, इंद्रिय बंधनातून मुक्ती, प्रकृतीवर संपूर्ण नियंत्रण. सत्त्वपुरुषान्यता ख्यातिमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं च. सत्व आणि पुरुष यांच्यातील भेद स्पष्ट होताच सर्व गोष्टींवर नियंत्रण, सर्व गोष्टींचं ज्ञान. तद्वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम्. सिद्धींमध्ये वैराग्य भाव ठेवल्यास सर्व क्लेशाचे मूळ नष्ट, त्यानेच कैवल्य प्राप्त. स्थान्युपनिमंत्रणे संगस्मयाकरणं पुनरनिष्टप्रसंगा. उच्च अवस्थेत मिळतील आकर्षक निमंत्रण, त्यात गुंतल्यास प्रतिकूल परिणाम भोग. क्षणतत्क्रमयोः संयमाद् विवेकजञ्ज्ञानम्. प्रत्येक क्षण, त्याचा अनुक्रम, यावर संयमाने संपूर्ण विवेक ज्ञान. जाति लक्षण देशैरन्यतानवच्छेदात् तुल्ययोस्ततः प्रतिपत्तिः. जाती, विशेष गुण, स्थान यांच्या भेदांवर संयम केल्यास समान वस्तूतील सूक्ष्म फरकाचं ज्ञान. तारकं सर्वविषयं सर्वथा विषयमक्रमञ्चेति विवेकजञ्ज्ञानम्. विवेक ज्ञान मुक्ती देत, अमर्याद आहे, क्षणार्धात प्रकट होत. सत्वपुरुषयोः शुद्धिसाम्ये कैवल्यमिति. सत्व आणि पुरुष या दोघांमधील संपूर्ण शुद्धता आणि समता निर्माण झालेली स्थिती म्हणजे कैवल्य. इति श्री पातंजले योगशास्त्रे विभूतिनिर्देशो नाम तृतीयः पादः. पतंजल योग सूत्रातील तिसरा विभूतिपाद संपूर्ण. ओम